तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आशा आहे की सर्व ठीक असतील. तर झालं का सगळ्याचं चहा पाणी नाश्ता? आमचं चहा पाणी नाश्ता झालाय. अंगठा काढाय बघा, या अंगठा चोकायला लागलं येड काही दुखायलंय म्हणून रडायलंय. सर्दी तापीची साथ आली काय की मला बी सर्दी झाली, तिला बी झाली, या पिल्लूला बी झाली आणि याला बी. हे आमचा खळबळ बघा. आता ह्यांची शाळेत जायची गडबड चालू. ह्यांच्या डोक्यात इकडं इकडं फिरव तेल नको लाव बरी बघ. बाई त्याला घेऊन येत नाही ग मम्मी. तू खाली बसते का? याच्यात किती गुत्ता झालाय. लेकराला सर्दी झाली मरणाची. चढती झाली का अगं बाई मला बी नाचू नका वरी बाजावर रे भास्कर. पुरीला किती सर्दी झाली बघ ना. ह्या पिऊ तोंडावर लागेल. पिवड्या खाली बस, खाली बस. करून बघ एवढ्या माणसाचं मला दाव. एवढं पीठ आणि एवढे पुऱ्या काय करायली सकाळ सकाळी? हा, आज काहीतरी नवच बनवायली बाबा. पुऱ्या बनवायलीस काय? दही पुरी बनवाय पाहिजे. पिठामध्ये दही मिक्स करायचं, पीठ मळायचं मग आणि त्याच्यासोबत एक पाक चाचणी घेऊन पाक बनवायचा. झक्कास लागते दही पुरी. तर बघू शकता इकडं आमची आई आता पुऱ्या बनवायला लागली सकाळ सकाळी मस्त पैकी. आणि हो काही हे 2 जुट्टू घालून शाळेत निघालय. कशाला तसं म्हणते? पुऱ्या आहेत पुऱ्या. तर या तुम्ही बी सगळे पुऱ्या खायला आमच्या. कसल्या फुगायला तिकडं काय ती दूध आहे का? बापरे, मला बी लय सर्दीच हाटाना झाली माझी. बासुंदी बासुंदी येते करायला. तर मित्रांनो आता जेवण वगैरे मस्त पैकी झालंय. तुम्हाला तर माहिती आहे ना, सकाळी पुऱ्या बनवल्या होत्या. आता वाजले सकाळचे 10:30. आणि मला तर ह्या दुखण्यानं लय परेशान केलंय बघा. पायात बूट घातलाय. आता निघाले खुरपायला रानात आईसोबत. म्हणजे आईचंच खुरपायचंय, घरचं लोकांचं नाही. सध्या लोकांच्यात काही गेले नाही अजून तर, कारण घरचं चालू आहे. त्यामुळं चला म्हणलं आता जावं आईसोबत. आईला पण तेवढाच हातभार. काल बी खुरपिता झोपले. तर भावा आणि बहिणींनो कसं असतंय ना, मला बरेच जण म्हणले कामावरून काढलं, तुझीच काहीतरी चूक असेल म्हणून काढलं. तर तुम्हाला एक वाक्य सांगते मी की वाईटाच्या मागे सगळे पळतात, पण चांगल्याच्या मागे कोणीच पळत नसतं. आणि दारू विकणारा जो व्यक्ती असतो ना, ते तर मनानं म्हणजे त्याला एका जागेवर थांबून पण गिऱ्हाईक येतं. आणि दूध विकणाऱ्याला अख्खी गल्ली बोळं फिरून मग त्याला दूध विकावं लागतं आणि तेव्हा त्याला त्याचे पैसे येतात. तसं दारू विकणाऱ्याला एका जागेवरच पैसे येतात ना, कारण ते दारू आहे. तसं चांगल्याच्या मागं कोणी पळत नाही, वाईटाच्या मागं लोक पळत आहेत. चांगलं कुणाला खपत नाही. तर सांगण्याचा उद्देश असाच आहे की एकटी आहे मी आणि थोडं व्हिडिओ वगैरे बनवते, त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो. तुम्हाला तर गेल्या व्हिडिओ काय काय समजतात लोक मला ते तुम्हाला सांगितलं होतं मी. तर हाच विषय असतोय. तर कसं आहे ना,
आपलं वाईट केलं की त्यांचं तर कुठं तर वाईट करायचं असतंय. चांगल्याचं जर हे करायला गेले ना त्यांचं पण कुठं ना कुठं वाईट होते. त्यामुळं मला काय हो का आता सध्या रानात काम करायला कुठं ना कुठं जॉब मला भेटेल आणि जे लोक मला वाईट काळात साथ देतो म्हणून साथ सोडून गेले ना तर त्यांच्यासाठी पण मला 2 शब्द बोलायचे आहेत. तर तुमच्या वाचून काय माझं राहत नाही आहे. ठीक आहे. मी माझी पहिली पण एकटी आज पण एकटीच आहे आणि माझ्या पाठीशी कोणी नाही तर माझ्या पाठीशी परमेश्वर आहे. तर हे दिवस राहायचे नाहीत, आज ना उद्या निघून जातील अशीच माझी परमेश्वराकडे अपेक्षा आहे. तर तुम्ही पण बघत राहाल, एक दिवस माझा असेल आणि त्या टायमाला ते जे बोलणारे लोक शब्द देणारे होते त्यांना ते मला बोलाय तर असतील त्या टायमाला मी तिथं नसेलही, एवढं मात्र नक्की खरं. तर ठीक आहे, थोडा वेळ आहे त्या गोष्टीला सगळ्या. तर बघा आता जाऊ दे, त्या विषयावर काय बोलून उपयोग बी नाही आहे लोकांना. तर माझी पहिली यूट्यूबचं चॅनेल फास्ट चलाना झालं आहे, व्ह्यू येईना झाले चांगले, पेमेंट चालू झालं तर व्ह्यू येईना झाले. तर दुसरं चॅनेल ओपन केलं आहे, तर दोन्ही चॅनेलवर एकसारखेच व्हिडिओ टाकते मी, कारण त्या नवीन चॅनेलवर माझे व्हिडिओ चाललेत आणि इकडं मुद्दाम चालणार. तर देव पण किती परीक्षा घेत माझी बघू. आत्तापर्यंत परीक्षा घेता आला, आता इथून पुढं पण किती घ्यायची ती घे. आम्ही आहोत तोंड द्यायला त्या गोष्टीला, कारण आयुष्यच दिलंय म्हणल्यावर हा जन्म तर पुन्हा पुन्हा नाही, त्यामुळं सहन तर करावंच लागेल सगळ्या गोष्टी. तर चला आता मी जाते रानात, तर माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा.